नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनांच्या लाभार्थ्यांसाठी खूप मोठी खुशखबर आहे। नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलेला आहे। काही मिनिटांपूर्वीच हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। तर संपूर्ण लाईव्ह व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। या निमित्ताने दोन महत्त्वाचे कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने आणि शिवराजजींच्या हाताने होत आहेत। पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याने ठरवलं, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला 6000 रुपये शेतकरी सन्मान निधी देतात। तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत 6000 रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललाय। आणि त्याच वेळी आमच्या लक्षात आलं, मागच्या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले। आम्ही ठरवलं, भावांतर योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे। कॅबिनेटचा निर्णय घेतला। दुर्दैवाने लगेच आचारसंहिता लागली म्हणून आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही। पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे क्रेडिट करणं त्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात याच परळीपासून आम्ही करतोय। याचा देखील मला अतिशय मनापासून आनंद आहे। मी आपला फार वेळ घेणार नाही, पण दोन गोष्टी निश्चितपणे सांगतो। मागच्या काळात महायुतीचं सरकार असताना आम्ही ठरवलं होतं, आमचा मराठवाडा हा दुष्काळी मराठवाडा म्हणून ओळखला जातो। आम्ही त्या ठिकाणी संकल्प केला होता, मराठवाड्याच्या या पिढीने या ठिकाणी दुष्काळ पाहिला, पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही। आणि त्याकरता वाहून जाणारं पाणी, समुद्रात जाणारं पाणी हे या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे। आणि मला सांगताना आनंद वाटतो, 50 टीएमसी पाणी वाहून जाणारं हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आणलेला आहे। आणि लवकरच आम्ही हे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला या ठिकाणी मान्यता देऊ। पहिल्या टप्प्यात 50 टीएमसी पाणी या ठिकाणी आम्ही आणू आणि त्यानंतर अजून पाणी आणण्याचं काम आम्ही करू। मला सांगताना आनंद वाटतो, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची घोषणा अनेक वेळा झाली। या बीड जिल्ह्यामध्ये जे पाणी येणार होतं, जे मराठवाड्याच्या हिश्श्याचं पाणी होतं, पण ते पाणी कुठेतरी पळवून नेण्यात आलं होतं। महायुतीच्या सरकारने 11,726 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि आता ते पाणी आपल्या आष्टीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतंय। आणि या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या हक्काचं पाणी, मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आपण पोहोचवतोय। आपण मराठवाड्याच्या 11 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली, 13,000 कोटी रुपये त्याकरता दिले आहेत। आणि मी आपल्याला विश्वासानं सांगतो, या मराठवाड्यामध्ये एकीकडे जलयुक्त शिवारची कामं तर आपण केलीच, पण सिंचनाचं पाणी प्रत्येक शेतीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत। मराठवाड्याकरता नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून 6,000 कोटी रुपये आपण दिले आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला 90% अनुदानावर, 100% अनुदानावर ड्रीप त्या ठिकाणी आपण देणार आहोत। त्या ठिकाणी ट्रॅक्टर असेल, त्या ठिकाणी कृषी अवजारं असतील, त्या ठिकाणी थ्रेशर असेल, प्रत्येक गोष्ट जी आमच्या शेतकऱ्याला आवश्यक आहे ती 100% अनुदानाने या योजनेच्या अंतर्गत आमच्या शेतकऱ्यापर्यंत महायुती सरकारच्या माध्यमातून आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही पोहोचवतो। बंधू